लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग अगदी इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांना, कारण आर्या नेमकी कशी आहे हे नंदिनीला थोडक्यात लक्षात येणार आहे. तर सगळ्यात आधी काव्य आणि पार्थ दोघंही डायनिंग टेबलजवळ बोलत बसलेले असतात. काव्याला सांगत असतो, त्या चहावाल्याचं आपण बाईट घेतलं होतं ना, त्याचा फोन आला होता. तो सांगत होता की बरेच माणसं त्याच्याकडे आली होती आणि ते सुद्धा आपली मदत करायला तयार आहेत. त्यांनासुद्धा न्याय हवा आहे, कारण त्यांचंसुद्धा अपघातामध्ये काहीतरी नुकसान झालेलंच आहे. काव्या सांगते, सर्वात आधी आपल्याला सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्यांचे मिसकॅरेज झालेले आहेत त्यांची लिस्ट काढायला हवी. तर दुसरीकडे आर्याचा फोन आलेला असतो नंदिनीला आणि नंदिनी सांगते, आर्या आम्ही आत्ता घरातनं निघालो आहोत, तू काळजी करू नको, आम्ही आलोच. तर दुसरीकडे काव्या पार्थला सांगत असते, आपल्याला सगळी माहिती आर्याकडून भेटेल, कारण ती पण सिटी हॉस्पिटलमध्ये आहे ना. काव्या आर्याला फोन करून बघते, पण तिचा फोन कंटिन्यू बिझी लागत असतो. ही कोणाशी एवढं बोलते, फोन सारखा बिझी येतोय. पार्थ सांगतो, फोन नसेल लागत तर ठीक आहे, आपण स्वतः जाऊन आर्याला भेटूया. तेव्हा काव्या पण सांगते, ठीक आहे, पण त्याआधी आपण त्या शेटेला जाऊन भेटलं पाहिजे. मी ऐकलंय की तो माणूस खूप डांबरट आहे. नंदिनी जीवाला येताना बघते तर शांत होऊन जाते. नंदिनी सांगते, आमचं थोडं बाहेर काम आहे, आम्ही जाऊन येतो. पण तुमचं काय चाललं होतं, आम्हाला बघितल्यानंतर तुम्ही अगदी गप्प झालात. काव्य सांगते, अगं ताई तसं काही नाही, पण मला तुझे आशीर्वाद हवे, कारण मी खूप मोठं काम करते ना. नंदिनी पण विचारते, असं कुठलं मोठं काम करते की त्यासाठी तुला माझे आशीर्वाद हवे. पार्थ म्हणतो, अहो नंदिनी, दुसरं काय करणार आहे, त्यांचा अभ्यास. तेव्हा नंदिनी सांगते, काळजी करू नको काव्या, माझे आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबरच आहे. तर जीवा पण म्हणतो, ऐक ना नंदिनी, आपल्याला आनंद निवासला जायला उशीर होतोय, चल पटकन. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही त्या दिशेने चाललात पण IIP रोडवरून जाऊ नका हां, कारण त्या रस्त्यावर खूप मिसकॅरेज झालेले आहेत. तेव्हा नंदिनीचा चेहरा उतरतो आणि काव्य ते सावरून घेते, अगं ताई, त्यांना थोडी काळजी वाटते ना, म्हणून तुला सांगताय, पण तुम्ही जपून जा. त्यानंतर नंदिनी जीवा दोघं पण तिथून निघून जातात. तर काव्य पार्थला म्हणत असते, काय हो पार्थ, तुम्हाला कळत नाही का ताईसमोर काय बोलायचं ते. पार्थही म्हटलं, अहो पटकन माझ्या तोंडातून निघून गेलं. त्याच वेळेला काव्याला चक्कर आल्यासारखं वाटतं. तर पार्थ सांगतो, काव्या, आता तुम्हाला आराम करण्याची गरज आहे हां. काव्या सांगते, नाही, मी आराम करू शकत नाही. मला आता त्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे, ज्या ज्या माणसांचं IIP रोडमुळे नुकसान झालेलं आहे. तेव्हा मी आता शांत बसू शकत नाही. तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ वेषांतर करून नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तर भाऊसाहेब शेटे म्हणतो, कोण आहात तुम्ही आणि असे आतमध्ये का आलात, चालते वा बरं इथून. तेव्हा काव्य सांगते, अहो साहेब, आम्हाला न्याय हवा आहे, न्याय. तेव्हा शेटे म्हणतो, तुम्हाला काय वाटलं उठसूट कोणीही येईल आणि न्याय मागेल, काही न्याय वगैरे मिळणार नाही, जा बरं इथून. काव्या सांगते, अहो साहेब, त्या IIP रोडवर माझी सासू मेली, माझी सासू मरण्याचं दुःख नाही मला, पण अजून दुसरं कोणत्या माणसाला तिथं दुखापत नको व्हायला, म्हणून मी न्याय मागायला आली. आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे साहेब, आम्हाला न्याय पाहिजे. तेव्हा तो शेटे म्हणतो, काय चाललंय तुमचं, उठसूट कोणी येईल आणि न्याय मागेल, काही नुकसान भरपाई मिळणार नाही तुम्हाला, जा बरं इथून, चालते व्हा. काव्या परत त्याला रिक्वेस्ट करते, अहो साहेब, तुम्हीच जर आमच्यासारख्या गोरगरिबांकडे लक्ष दिलं नाही तर कसं होईल, तुम्ही न्याय देणार नाही तर आम्ही कुठं जायचं सांगा बरं. तेव्हा शेटे म्हणतो, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, नाही तर धक्के मारून मी बाहेर काढेल. तर पार्थ तर खूप संतापतो आणि त्याच्या मूळ पदावर येतो. काव्या तिच्या मूळ रूपावर आलेली असते, डोक्यावरून पदर बाजूला करते, बस झालं, मी भावी IAS काव्या पार्थ देशमुख आणि हे आर्किटेक्ट पार्थ देशमुख. तर तो शेटे म्हणत असतो, अच्छा, तुम्ही मग हे सगळे आहात, तर तुमची काय आता आरती करू मी, तुमचं काही औक्षण करू का, बोला ना, सांगा काय करणार आहात. तेव्हा काव्य म्हणते, एक सामान्य नागरिक म्हणून मी सगळं काही तुमच्याकडे मागणार आहेच, आणि तुम्ही आमच्याबरोबर आत्ता जे काही वागलात त्याबद्दल मी तुमच्याबरोबर काय करेल याचा विचार करून घ्या तुम्ही. जेव्हा मी IAS अधिकारी होईल तेव्हा तुमची नांगी ठेचल्याशिवाय मी राहणार नाही. आणि या मोबाईलमध्ये आता तुमच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत. आणि त्यानंतर ती पोलीस स्टेशनकडे जायला निघते आणि त्या मोबाईलमध्ये भाऊसाहेब शेटे जे काही वागलं आहे ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा आर्याकडे धावतच आलेले असतात. काय झालं आर्या तुला, तू ठीक तर आहेस ना, अगं बोल ना, काय झालं आहे. तर आर्याने मस्करी केलेली असते, अगं काही झालेलं नाही आहे, मी अगदी ठीक आहे. तर नंदिनी खूप चिडते, अगं आर्या तुला काही वाटतं का, आम्ही किती घाबरलो होतो, तुला नेमकं काय झालं आहे,
आणि तुझी हिंमत कशी झाली अशी मस्करी करण्याची? मला किती काळजी वाटत होती तुझी. तेव्हा आर्या सांगते, मी तुम्हाला खरं तर इथे चायनीज आणि पिझ्झा ऑर्डर केला आहे. ते खाण्यासाठी मी इथे बोलवलं आहे. नंदिनीला खूपच राग येतो. अगं आर्या, तुला ही सगळी मस्करी वाटते का? तेव्हा आर्या म्हणते, हो, जेव्हापासून माझा नवरा आणि मुलगा गेला आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये फक्त मस्करी राहिली आहे. मस्करीच्या जीवावर तर मी जगते. तेव्हा नंदिनीला पण वाईट वाटतं आणि आर्याला सॉरी बोलते. तेव्हा आर्या म्हणते, अगं काही नाही, असू दे नंदिनी, सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. माझं आयुष्यच मस्करी म्हणून झालं आहे. तेव्हा जीवा पण म्हणतो, सॉरी आर्या, नंदिनीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तेव्हा आर्या म्हणते, तू तुझ्या बायकोच्या वतीने माफी मागतोय आणि तुझ्या बायकोसाठी तू आय लव्ह यू सुद्धा म्हणशील. जीवा नंदिनीला तर धक्काच बसतो. तेव्हा आर्या म्हणते, अरे चिल यार, मस्करी करत होते. असे गंभीर चेहरे जरा दूर करा आणि पिझ्झा चायनीज आणले ते खा बरं आधी. दोघांना पण देते. तर दुसरीकडे काव्या पार्थ दोघंही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. येताना रस्त्यामध्ये त्यांच्याबरोबर एक सीन झालेला असतो, म्हणजे तो घडून आणलेला असतो. तेव्हा पार्थ काव्याला सांगत असतो, तुम्हाला काहीच गरज नव्हती गाडीतनं खाली उतरून यायची. काव्या म्हणत असते, का नाही येणार? माझ्या नवऱ्याला कोणी काही बोललेलं मी अजिबात सहन करू शकणार नाही. त्याच वेळेला तिथे ते इन्स्पेक्टर येतात. बोला, भावी IAS काव्या देशमुख, आज का आलात तुम्ही? आणि तुम्ही पण भावी आर्किटेक्ट आहात का? तेव्हा पार्थ म्हणतो, मी टॉप 20 आर्किटेक्ट पार्थ देशमुख आहे. अशा कित्येक ट्रॉफीज माझ्याकडे आहेत आणि प्रत्येक वर्षाचं अवॉर्डसुद्धा मलाच भेटतं. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात, बरं, तुमचं नेमकं काय काम येते तरी सांगा. तेव्हा पार्थ नगरसेवक भाऊसाहेब शेटेचं नाव सांगतो. त्यांचं आमच्याबरोबरचं वर्तवणूक खूपच चुकीचं होतं. खूप उद्धटपणाने आमच्याशी बोलले आणि आमचं म्हणणं काय ते नीट ऐकूनसुद्धा घेतलं नाही आणि त्या विरोधातले आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शोधत असतात, पण दोघांनाही तो व्हिडिओ सापडत नाही. त्याच वेळेला भाऊसाहेब शेटेचा फोन येतो काव्याला. काय झालं भावी IAS काव्या देशमुख, भेटला का व्हिडिओ? तुम्ही जसं माझ्या ऑफिसमध्ये येऊन वेषांतर करून माझा व्हिडिओ काढू शकतात, तसंच मी तो डिलीट पण करू शकतो ना. तेव्हा काव्या पार्थ दोघांच्याही लक्षात येतं की रस्त्यावर जी 2 माणसांमध्ये भांडण चालू होती ती मुद्दाम घडून आणलेली होती, जेणेकरून आपण बाहेर उतरू आणि मोबाईलमधला व्हिडिओ यांना डिलीट करता येईल. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, नाही आहे ना व्हिडिओ? त्या सोडून हा विषय कशाला या भानगडीत पडतात? मस्त तुमची प्रेग्नन्सी एन्जॉय करा, मजा करा आणि खुश राहा. तेव्हा काव्या सांगते, तुम्हीसुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहात ना, बघून घेऊ तुम्हाला पण. दोघंही तिथून निघतात. तर ते इन्स्पेक्टर भाऊसाहेब शेटेंना फोन करून कळवतात, ते दोघं आले होते, तुमच्या विरोधात कंप्लेंट करायचं म्हणत होते, पण तुम्ही काळजी करू नका, व्हिडिओ तर तुम्ही आधीच डिलीट केला आहे आणि अख्खा तुपाचा डब्बासुद्धा गरम करायचं म्हणत होते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं सांभाळून घेईल. तर बाहेर आल्यानंतर काव्या पार्थला म्हणत असते, अहो पार्थ, पण तो व्हिडिओ कसा डिलीट झाला आणि तो परत आता मिळवायचा कसा? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर काव्याने सिटी हॉस्पिटलमधनं लिस्ट घेतलेली असते आणि नंदिनीला जाब विचारते, ताई मला खरं सांग, तुझं IIP रोडवर मिसकॅरेज झालेलं नाही ना? नंदिनीच्या पोटावर हात ठेवणार असते तेव्हाच नंदिनी हात तिच्या बाजूला घेते आणि काव्याच्या डोक्यावर ठेवते. नाही काव्या, माझं मिसकॅरेज झालेलं नाही आहे. पण ती स्वतःही विचारात पडलेली असते. तर पार्थला काव्या सांगत असते, ताई जे काय बोलली मला त्यावर विश्वास होत नाही आहे. मला असं वाटतं आहे की ताईचं नक्की मिसकॅरेज झालेलं आहे, ती काहीतरी लपवते. आणि नंदिनी जीवाला सांगत असते, आता काव्याला माझ्यावर थोडा डाऊट आला आहे, ती शांत बसणार नाही, ती अगदी मुळाशी पोचेल, आपल्याला काहीतरी करायला हवं. तर आता उद्याच्या भागात कळेल नेमकं काय होतं ते. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.